एचसीसी हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलेल्या एकूणच प्रकाराबद्दल अत्यंत संतप्त भावना आणि तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत। सोलापुरातील एचसीसी हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या वैष्णवी रमेश कोळी इयत्ता 9वी, धानेश्वरी सुरेश कोळी इयत्ता 9वी, आराध्या रमेश कोळी इयत्ता 5वी आणि गौरीनंदन सुरेश कोळी इयत्ता 5वी या विद्यार्थ्यांना शाळेची फी भरली नाही म्हणून गणित आणि हिंदी या विषयाच्या पेपरला बसू न देता वर्गाच्या बाहेर बसवण्यात आलं। पालक रमेश कोळी यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी शाळेच्या प्रिन्सिपलची भेट घेऊन या संदर्भात विचारणा केली आणि लगेचच त्यांनी फी देखील भरली। फी भरली तरी पेपर अर्धवटच ठेवण्यात आला। याचा जाब विचारला असता या हायस्कूलच्या प्रिन्सिपलनं चक्क संबंधित मुलींना बोलावून तुझे पालक यापुढे हायस्कूलच्या आवारात दिसले तर त्यांना सरळ जेलमध्ये पाठवू अशी दमदाटी केली। यामुळे या मुलींची मानसिकता चांगलीच ढासळली। झाला प्रकार रमेश कोळी यांना कळाला। अशा पद्धतीनं हायस्कूलकडून मुलींना धमकी देणं, दमबाजी करणं, जेलमध्ये टाकू अशी भाषा वापरून मुलींचं मानसिक खच्चीकरण करणं हा सगळाच प्रकार सहन न झाल्यानं ते आपल्या मुलींसह न्यायासाठी बुधवारी शाळेच्या बाहेर बसले। मग काय, प्रिन्सिपलनं चक्क या ठिकाणी पोलिसांना पाचारण केलं। सदर बजार पोलीस ठाण्याचे पोलीस देखील तातडीनं या ठिकाणी आले आणि सरळ त्यांनी मागचा पुढचा विचार न करता एखाद्या आरोपीसारखं, सराईत गुन्हेगारासारखं या तिन्ही मुली आणि एक मुलाला चक्क पोलीस गाडीत बसवून त्यांच्यासह पालक रमेश कोळी यांना चक्क पोलीस ठाण्यात आणून बाकड्यावर बसवलं। शाळेत जाण्याच्या वयात, बागडण्याच्या वयात चक्क पोलीस ठाण्यात येऊन बाकड्यावर बसण्याची दुर्दैवी वेळ या लहानग्यांवर आली। अत्यंत संतापजनक आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा प्रकार सोलापुरातील एचसीसी हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडल्यानं या तिन्ही मुली आणि एका मुलाची मानसिकता पूर्णपणे ढासळली। पालक रमेश कोळी यांच्यावर देखील शाळेत शिकणाऱ्या आपल्या निष्पाप मुलांना पोलीस ठाण्यातील बाकड्यावर बसलेलं पाहण्याची सर्वात वाईट वेळ आली। कोळी कुटुंबीय या संपूर्ण प्रकारामुळे जणू कोलमडून गेले। जबर मानसिक धक्काच त्यांना यामुळे बसला। हा प्रकार इन सोलापूर न्यूज चॅनलनं समोर आणताच याबाबत सर्वच स्तरातून तीव्र पडसाद उमटले। अनेकांनी या संदर्भात तीव्र संताप व्यक्त करताना 3 मुली आणि एका मुलाला दिल्या गेलेल्या वागणुकीचा तीव्र निषेध नोंदवत शाळेवर कडक कारवाई करण्यात यावी आणि पोलिसांची देखील सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही व्हावी अशा संतप्त भावना व्यक्त केल्या। दरम्यान एचसीसी हायस्कूलमध्ये घडलेला हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि गंभीर असल्याचं सांगत प्रशासनानंही याची गांभीर्यानं दखल घेऊन पुढील सूत्र हलवल्याची माहिती समोर येत आहे। सामाजिक राजकीय संघटना या देखील या गंभीर प्रकाराबाबत अत्यंत आक्रमक झाल्या असून त्यांनी कोळी कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभारण्याची ग्वाही दिली आहे। दरम्यान आंदोलन मी केलं असेल तर माझ्यावर कारवाई करा, माझ्या लेकरांना पोलीस ठाण्यात कशासाठी आणलं, तसा अधिकार त्यांना आहे का, असा खडा सवाल पालक रमेश कोळी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केला। पोलिसांनी माझ्यावर काय कारवाई न करता पोलिसांनी माझ्या लेकरांना का पोलीस स्टेशनला नेलं? मी पोलिसांना बोललेलं नाही, पोलिसांना मी तक्रार केलेली नव्हती। ती माझ्या लेकरांना कोण पोलीस स्टेशनला आणलं आणि कशासाठी आणलं हे पोलीस आयुक्तांनी चौकशी करावी। माझ्या लेकरांना कारवाई न करता का सोडले? तिथनं उचलून आणायचं कारण काय? माझ्या लेकरांना, शाळेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही अधिकार आहे का उचलून आणायचा? मी आंदोलन केलं असेल, मला कारवाई करा तुम्ही। लहान लेकरांना उचलून आणायचा अधिकार आहे का? कशासाठी आणले, कोणाच्या सांगण्यावरून आणले हे आयुक्तांनी बघावं। प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत या सर्व प्रकरणात दोषींवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत कोळी समाज संघर्ष समिती आणि अन्य संघटना यांचं आंदोलन सुरूच राहील असा इशारा इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिला। प्रकारची धमकी जर 5वी 6वीच्या मुलांना जर एका शाळेची मुख्याध्यापिका देणार असतील, त्याचबरोबर फी भरले नाही म्हणून त्या परीक्षेपासून त्यांना वंचित ठेवलं जात असेल, एवढंच नाही तर आपलं निषेध लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या पालकांना कारवाई करण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात असेल, त्याही पुढचं स्टेप म्हणजे
ज्या विद्यार्थ्यांना अजून 4वी 5वी 6वी 7वी, मला वाटतं एक मुलगी 9वीला आहे, या इतक्या छोटे वयोगटातल्या मुलांना पोलीस व्हॅनमध्ये बसून पोलीस स्टेशनमध्ये आणून एखाद्या गुन्हेगाराला वागणूक द्यावी अशा पद्धतीचं वागणूक कुणाच्या सांगण्यावरून केलं गेलं, या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक, त्या शाळेचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन ज्यांनी अतिशय लज्जास्पद कृती केली, एका मागासवर्गीय समाजाच्या छोट्या मुलांवर आघात करेल अशा प्रकारची कृती केली, त्या कृतीची चौकशी होऊन जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत कोळी समाज संघर्ष समिती आणि सोलापुरातील सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना ह्या गोष्टींचा निषेध करत राहतील, याच्या विरुद्ध आंदोलन करत राहील. त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर देखील टीकास्त्र सोडत दोषी पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावं अशी मागणी केली. आणि बालहक्क आयोगापर्यंत आम्ही जाऊ असाही इशारा प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी दिला. पोलीस खातं अतिशय आपल्या अधिकाराचा गैरवापर करून पालकांना बोलून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला जातो. चुकीचे निवेदन वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रसारित केले जातात आणि आज पुन्हा पालकांना बोलून तू तक्रार मागे घे अशा प्रकारची दमदाटी केली जाते. 354 अंतर्गत तुझ्यावर गुन्हा दाखल करण अशा प्रकारची धमकी जर पोलीस देत असतील, रक्षकच जर भक्षक बनायला लागले तर सामान्य माणसांनी कुणाकडे बघायचं, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आज या ठिकाणी झोन साहेब कबाडे यांनी पालकांना बोलवलेलं होतं. पालकांना देखील त्यांनी एका प्रकारे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न केला. मी कोळी समाज संघटनेच्या वतीनं माननीय कबाडे साहेब, माननीय पोलीस आयुक्तांना हात जोडून विनंती करतो, मागासवर्गीय समाजाबरोबर अशा प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जर सर्वसामान्य माणसांना न्याय द्यायचा असेल, कायद्याचे रक्षक म्हणून तुम्ही बसलेला असाल तर या प्रकरणाची सखोल चौकशी करा. जे जे पोलीस कर्मचारी दोषी आहेत त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झालीच पाहिजे. दरम्यान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पवन पाटील यांनीही आपण कोळी कुटुंबियांच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही देत प्रशासनानं या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. नरसे कोळी यांच्यावर जो मुख्याध्यापकानं आणि पोलिसांनी जो अन्याय केला आहे, त्यांच्या विनाकारण त्यांना फी भरले नाही, या ठिकाणी जो तो दडपशाहीचा किंवा दमडे करण्या प्रकार केलेला आहे, प्रकार केला हा निंदनीय आहे. आणि आम्ही नरसे कोळींच्या सोबत आहोत. जर का प्रशासनाने याची कठोर कारवाई केली नाही तर आम्ही या ठिकाणी उग्र करण्यात येईल. यावेळी गणेश कोळी, रवी यलगुलवार या पदाधिकाऱ्यांसह अन्य पदाधिकाऱ्यांची तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.